कित्येक वर्षांचे बळीराजाचे स्वप्न डावा कालव्यामुळे अखेर सत्यात उतरलंय। चांदवड पुणे गावात कालव्यांच्या पाण्यामुळे तालुक्यातील कोरडे टाक असलेले 108 दशलक्ष फूट क्षमतेचे दसरवाडी धरण अवघ्या 20 दिवसांनंतर भरून त्याचा सांडवा पडला असून हे पूर पाणी 70 ते 80 क्युसेक्स वेगाने तळेगाव रोही डोंगरगाव कालव्यांसह सोडण्यात आल्याने गेल्या 40 ते 50 वर्षांपासून पाण्याच्या प्रत्यक्ष असलेल्या तळेगाव रोहीकरांच्या आशा आज बलवीत झाल्यात। तर दुष्काळी चांदवड तालुक्याची तहान मिटावी यासाठी छगन भुजबळ आणि चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी या कालव्यांच्या संदर्भात प्रयत्न केलेत। अखेर चांदवड तालुक्याच्या तळेगाव रोही येथे पाणी आल्याने येथे पुणे गाव डावा कालव्याच्या पाण्याने जलपूजन करण्यात आले। तर या संदर्भात तळेगाव रोही येथील शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानलेत। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचे काम तात्काळ मंजूर करून हे काम केले अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी 40 ते 50 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे शेतकरी रेवण सोनावणे यांनी सांगितले। गेल्या पुणेगाव कालव्याला कित्येक दिवसापासून तुमच्या चांदवड तालुक्याला पाणी आलेलं आहे, काय सांगाल? आज तळेगाव येथे सकाळी 5-5:30 सुमारास म्हणजे काल तरसवाडीवरून जे पाणी सोडलं ते आमच्याक अवघ्या 12 ते 15 तासामध्ये पोहोचलं। तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न माननीय आमदार राहुलदादा आहेत आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि राहुलदादांच्या माध्यमातून आज सुटलेला दिसतोय। आज आमच्या भागामध्ये बऱ्याचपैकी पाझर तलावांना गेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आणि आज म्हणजे आत्ता इतक्यातच या पाटाचे अधिकारी आलेले होते। त्यांनी आमच्या शेवटच्या गावामध्ये म्हणजे तळेगाव रोहीमध्ये पूर्ण जे बंधारे आहे ते भरण्याचं आश्वासन दिलं आणि आत्ताच एक बंधाऱ्यात पाणी बी थोडं सोडलं आहे आणि त्या निमित्ताने एकच सांगायचं आहे तालुक्यात इथून मागं जे कोणी लोक म्हणायचे की ह्या पाटाला गढूळ पाणी येणार नाही त्यांना ही मोठी चपराक आहे, गढूळ नाही। आज रोजी आम्ही शेतकरी नितळ पाणी बघतोय आणि हे नितळ पाण्याचं श्रेय फक्त आमदार राहुल दादांनाच जातं। तालुक्यामध्ये या पुणेगाव कालव्याच्या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे पाण्याच्या संदर्भात, या संदर्भात काय सांगाल? हे पाण्याच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर शेतकऱ्याला पाणी नारपारचं, मांजरपाड्याचं, पुणेगावचं की दरसवाडीचं याच्याशी घेणं नाही। शेतकऱ्याला फक्त त्याच्या शेतामध्ये पाणी आलं पाहिजे, ते कुठून येतं काय याच्याशी घेणं नाही। आणि माझ्या माहितीस्तव नारपारचा प्रश्न मांजरपाडा 1 आणि मांजरपाडा 2 असा असून त्यात शासन स्तरावर त्याची प्रक्रिया चालू आहे। आज रोजी जे गिरणा धरणाला गिरणा खोऱ्याला जे पाणी मिळालं आहे तोच प्रस्ताव आपल्या म्हणजे माहितीनुसार मंत्रिमंडळाने मागितलेला आहे। त्यानुसार एकच म्हणतो की आज आम्हाला मांजरपाड्याचं पाणी आलं आहे, उद्या आम्ही खात्री देतो की आमदार राहुलदादांच्या माध्यमातून आम्हाला 100% मांजरपाड्यात 2चं पाणी 100% येईल आणि आमच्या भागाला सुजलाम सुफलाम होईल असे सांगतो। 1982 साली या पाटावरती पाटाच्या कामाला रोजगार हमीच्या माध्यमातून आमच्या वडिलांबरोबर यायचे आणि आमचे वडीलधारी मंडळी आम्हाला सांगायचे का नाही आमच्या राज्यात, आमच्या मुलांच्या राज्यात तरी या पाटाला पाणी। आज ते या काम करणाऱ्यांपैकी सर्व वृद्ध मंडळी नाही आहेत, परंतु त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आज राहुलदादा यांच्या प्रयत्नाने तसेच युती शासनाच्या भरघोष निधीमुळे या पाटाला आज पाणी येतं आहे। आणि जे या मागं आमच्या गावात प्रचाराला किंवा विलक्षणाच्या माध्यमातून यायचे आणि बऱ्याचदा विषय व्हायचे की या पाटाचं स्वप्न म्हणजे मुंगिरी लालचं स्वप्न आहे, पण आता हे मुंगिरी लालचं स्वप्न नसून हे खरोखरच एक खरोखरच स्वप्न आहे असं झालं आहे। त्याच्यामुळं ज्या काही अफवा पसरत होत्या या पाटाला कधीच पाणी येणार नाही त्या आता पूर्णपणे निष्फळ ठरल्या आहे व यापुढेही असंच या पाटाला पाणी येईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। व काय नाव आपलं? रेवणनाथ विठ्ठल सोनवणे। अजित पवार यांचे नांदेड
नांदेड विमानतळावर आगमन झालंय आणि हिंगोलीच्या वसमतकडे ते रवाना झालेत। राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू असून या यात्रेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर हे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आलेत। तर लातूर येथून या सर्व नेत्यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले असून अजित पवार हे माध्यमांशी न बोलताच हिंगोलीच्या वसमतकडे रवाना झालेत। वसमत येथील कार्यक्रम आटोपून रात्री मुक्कामासाठी हे सर्व नेते नांदेड येथे येणार आहेत। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।